नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत। त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 4 गुण। 1. जर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत असेल तर तो शेअर सममूल्यावर आहे असे म्हणतात। बी उत्तर आहे। पुढील अंकगणितीय श्रेणीचा साधारण फरक काढा। 100, 90, 80, 70, 60। ऑप्शन क्रमांक सी डी बरोबर -10 उत्तर आहे। पुढील एक सामायिक समीकरणासाठी dx ची किंमत शोधा। उत्तर पर्याय क्रमांक सी 12 आहे। x वर्ग - 5x अधिक m बरोबर 0 या समीकरणाच्या मुळांपैकी एक मूळ 2 आहे तर m ची किंमत काढा। उत्तर पर्याय क्रमांक डी 6 आहे। ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा। 4 गुण। यातील पहिला प्रश्न, खालील एक सामायिक समीकरणाची x वजा y ची किंमत काढा। इक्वेशन पहिलं 3x अधिक 4y बरोबर 14 आणि इक्वेशन दुसरं 4x अधिक 3y बरोबर 21। x वजा y बरोबर 7 येत आहे। 4x अधिक 3y बरोबर 21 मधून 3x अधिक 4y बरोबर 14 वजा करायचे आहे। दुसरा प्रश्न, जर वर्ग समीकरणाची मुळे अल्फा बरोबर 5 व बीटा बरोबर -7 आहेत तर वर्ग समीकरण तयार करा। x वर्ग अधिक 2x वजा 35 असं वर्ग समीकरण तयार होत आहे। तिसरा प्रश्न, -3 -7 -11 -15 या अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक शोधा। a बरोबर -3 आहे आणि d बरोबर -4 आहे। चौथा प्रश्न, म्युच्युअल फंड योजनेचे बाजार मूल्य 200 कोटी रुपये असून कंपनीने 8 कोटी युनिट्स केले असतील तर एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य काढा। NAV बरोबर 200 भागिले 8 25 एकक उत्तर येणार आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा। 4 गुण। 1. खालील समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील तक्ता पूर्ण करा। y बरोबर -x अधिक 7 आहे। x बरोबर 0 असताना y ची किंमत 7 येणार आहे। xy चे निर्देशक 0, 7। त्याचप्रमाणे y बरोबर 0 असताना x ची किंमत 7 येणार आहे। xy चे निर्देशक 7 आणि 0 असतील। 2. अंकगणितीय श्रेणी 23, 27, 31, 35 चे 90 पद शोधा। ॲक्टिव्हिटी आहे। 4 बॉक्स दिलेले आहेत। 4 बॉक्स व्यवस्थित उत्तरं लिहायची आहेत। त्यासाठी 2 गुण आहेत। सर्व ॲक्टिव्हिटी सोडवून दिलेली आहे। पहिल्या बॉक्समध्ये A आहे, नंतर 4 आहे, नंतर 32 आणि उत्तर 55 आलेलं आहे। तिसरा प्रश्न, स्मिताने 12,000 रुपये गुंतवून 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 2 रुपये अधिमूल्याने घेतले तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। उकल बरोबर दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये अधिमूल्य बरोबर 2 रुपये। बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य 10 अधिक 2 12। शेअरची संख्या एकूण गुंतवणूक छेद बाजारभाव म्हणजेच 12,000 भागिले 12। उत्तर येणार आहे 1,000। यानंतर पुढील प्रश्न ब, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 4 8 गुण। 1. दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे का नाही ते ठरवा। T2 - T1 करायचा आहे डिफरन्स काढण्यासाठी। डिफरन्स रूटमध्ये 2 येत आहे। सर्व डिफरन्स रूट 2 येत असल्यामुळं दिलेली ही श्रेणी अंकगणितीय श्रेणी आहे, कारण फरक समान आहे। रूट 2 प्रत्येकाचा फरक समान येत असल्यामुळे ही अंकगणितीय श्रेणी आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा। यामधीलच दुसरा, खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा। 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15। 2.2 मधील प्रश्न क्रमांक 1 मधील हे चौथे उदाहरण आहे। पुस्तकातील आहे तसं उदाहरण आहे। पुस्तकातून पाहून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता। त्यानंतर तिसरा प्रश्न, खालील एक सामायिक समीकरण सोडवा। x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7। 1.1 मधील म्हणजेच 1.1 मधील प्रश्न क्रमांक 2 मधील दुसरं उदाहरण आहे। पुस्तकातले आहे तसंच उदाहरण असल्यामुळे तुम्ही तिथून ते सोडवू शकता। चौथा प्रश्न, मेसर्स रिअल पेंटने प्रत्येकी 2,800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले
GSTचा दर 28% असल्यास कर बीजकात GST व SGST किती रुपये आकारला जाईल? उत्तर GST बरोबर 784 रुपये येईल. SGST त्याचा निम्मा म्हणजे 392 रुपये असणार आहे. 28/100 गुणिले 2800 करायचं आहे. 5वा प्रश्न, खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. 2x वर्ग वजा 3x वजा 2 बरोबर 0. मुळांचे स्वरूप वास्तव आणि असमान आहे. ते पहा कसं. एची किंमत लिहिली, बीची, सीची किंमत लिहिलेली आहे. बी वर्ग वजा 4AC सूत्र वापरून कॅल्क्युलेशन केलं. उत्तर +25 आलेलं आहे. जर अधिकमध्ये डेल्टाची किंमत असेल तर मुळांचं स्वरूप वास्तव आणि असमान असते. पुढील प्रश्न क्रमांक 3 खालील कृती पूर्ण करा. कोणतीही 3 गुण. 1. नलिनीताईंनी 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 60 रुपये असताना 6024 रुपये गुंतवले. त्यावर 60% लाभांश मिळाल्यानंतर 50 रुपये बाजारभावाने सर्व शेअर्स विकून टाकले. प्रत्येक व्यवहारात 0.4% दलाली दिली तर या व्यवहारात त्यांना झालेला नफा किंवा तोटा किती हे काढण्यासाठी खालील चौकटी भरा. उकल येथे कराचा दर दिलेला नाही म्हणून शेअरच्या खरेदी विक्रीच्या वेळी कराचा विचार केलेला नाही. 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 60 रुपयांना खरेदी केलेला आहे. संपूर्ण कृती सोडवून दिलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. सर्व चौकटीची उत्तरे कशी येतात ते वाचन करून पहा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत उत्तर लिहिताना त्याची मदत होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न 2. 1000 रुपयांची रक्कम 10% सरळ व्याज दराने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल का हे तपासा. ती अंकगणितीय श्रेणी होत असेल तर 20 वर्षांनंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. त्यासाठी खालील कृती पूर्ण करा. सरळ व्याजाचं सूत्र दिलेलं आहे. 1 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज 100 रुपये, 2 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज 200 रुपये कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. 3 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज 300 रुपये. यानुसार 4, 5, 6 वर्षाचे सरळ व्याज अनुक्रमे 400, 500, 600 रुपये होईल. यावरून डी बरोबर 100 येणार आहे आणि ए बरोबर सुद्धा 100 येणार आहे. डी 100 का तर फरक व्याजाचा 100 रुपये आहे म्हणून. 20 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज TNचं सूत्र वापरायचं आहे. दिलेल्या किमती व्यवस्थित सूत्रानुसार लिहायच्या आहेत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 20 वर्षानंतर साध्या व्याजाची रक्कम 2000 रुपये आहे. ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 6 गुण. 1. क्रॅमरच्या पद्धतीने खालील समीकरण सोडवा. 6x वजा 3y बरोबर वजा 10. दुसरं समीकरण 3x अधिक 5y वजा 8 बरोबर 0. 1.3 नुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. 1.3 मध्ये क्रॅमरच्या पद्धतीची उदाहरणे आहेत. दुसरा प्रश्न, सूत्र पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. y वर्ग अधिक 1/3y बरोबर 2. दुसऱ्या चॅप्टरमधील 2.4 मधील पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न ब मधील तिसरा, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 7ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. दिलेल्या अटीनुसार ए बरोबर 105, डी बरोबर 7 आणि TN बरोबर 994 येणार आहे. म्हणून TNचं सूत्र वापरायचं आहे. दिलेल्या किमती लिहायच्या आहेत. सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर n बरोबर 128 येणार आहे.
म्हणजेच उत्तर 7ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या 128 आहेत। यानंतर चौथा प्रश्न 4.3 मधील तिसरं उदाहरण आहे पुस्तकातील। आहे तसं उदाहरण विचारलेलं आहे, पुस्तकातून पाहून तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता। यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 2 8 गुण। 1 ज्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए आहे, दुसरे पद बी आहे आणि शेवटचे पद सी आहे, तर श्रेणीतील सर्व पदांची बेरीज दिलेली आहे। कंसामध्ये ए अधिक सी, दुसऱ्या कंसात बी अधिक सी वजा 2a छेद 2 कंसात बी वजा ए एवढे आहे, हे दाखवायचं आहे। प्रॉब्लेम सेट 3 मधील 11वं उदाहरण आहे। संकीर्ण प्रश्नसंग्रह जो असतो त्यामधील 11वं हे उदाहरण आहे। दुसरा प्रश्न एका वर्गसमीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 5 आणि त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? संकीर्ण प्रश्नसंग्रह म्हणजे जो धड्याच्या शेवटी प्रॉब्लेम सेट दिलेला असतो त्यामधील प्रश्न क्रमांक 9 उदाहरण आहे। तिसरा खालील एक सामायिक समीकरण आलेखाच्या सहाय्याने सोडवा। 1.2 मधील चौथं उदाहरण आहे। तिन्ही उदाहरणं पुस्तकातील आहेत, व्यवस्थित सोडवा। यानंतर प्रश्न क्रमांक 5 खालील उपप्रश्न सोडवा। कोणताही एक 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिला प्रश्न एका अंकगणिती श्रेणीचे 19वे पद 52 आणि 38वे पद 128 आहे, तर तिच्या पहिल्या 56 पदांची बेरीज काढा। 3.3 मधील चौथं उदाहरण आहे। दुसरा प्रश्न खालील वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। 2.3 मधील 6वं उदाहरण आहे। 5x वर्ग बरोबर 4x अधिक 7। अशा प्रकारे आपण इयत्ता 10वीची गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।